खंडाळ्याला तर खंडाळ्याच्या घाटातनं आपण आता गावाला तर चाललो आहे, पण जरा मंडळी थांबूया का? लोणावळ्याला पण जाऊया ना. लोणावळ्याला कशाला? अहो, एकवीर आईचं दर्शन घ्यायला. वेगवेगळ्या प्रमुख शहरातून वेगवेगळे आभूषणं आणून देवीला सजवणं. झुंजूमुंजू झाले, चांदणं अजूनही आकाशात आहे. आणि चला की मग जाऊ एकवीर आईच्या दर्शनाला. चांदणं चांदणं झाली रात हे गाणं सादर करणार आहेत वसुधा देशपांडे, अलका सोनार, हेमा प्रभू आणि निवेदा भडगावकर. पण गंमत अशी आहे रसिक मंडळी की पुण्याचा सोनार आहे ना, तो सोनार आमच्या अलका काकूंनी बोलवलेला आहे आणि ठाण्याच्या कासारला हेमा प्रभू मॅडमनी बोलवलेलं. आणि आमच्या वसुधा देशपांडे काकू आहेत ना, त्यांचं ना पुण्याला राहत असल्या तरी मुंबईवर खूप प्रेम आहे बरं का. त्यांना मुंबई भयंकर आवडते आणि त्या म्हणतात मला बाबा मुंबईच आवडते. पुण्याला राहतात त्या, पण मुंबईत रमलेल्या असतात कारण त्यांनी सर्व्हिस सगळी मुंबईत केलेली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईचाच शिंपी बोलवायचं आहे. आणि राहता राहिली आमची निवेदा, तिला बिचारीला कुठेही पाठवलं तरी चालतं आहे, त्यामुळे ती सांगलीला जाऊन कासाराला बोलवणार आहे. तर असे हे सगळेजणं जाऊन आपापल्या ठिकाणून दागिने आणणार आहेत, देवीला सजवणार आहेत. चला तर काकू मंडळी, आणि हे सगळ्या निवेदा सोडली तर सगळ्या सिनियर सिटीजन आहेत, बघालच तुम्ही. शिंपी बोलवा ग, आईला चोली शिवा ग. मुंबईचं शिंपी बोलवा ग, आईला चोली शिवा ग. चोलीचा पाटलाच घेऊन ताट, चोलीचा पाटलाच घेऊन ताट. एक विरेची पाहत होते वाट, एक विरेची पाहत होते वाट. चांदणा
भैरवी